नमस्कार, मी जोगदंड संजय. आपण पाहत आहात न्यूज लोकमन. नुकताच नीट परीक्षेचा निकाल लागला असून नीट परीक्षेत महाराष्ट्रात बीड जिल्ह्याचा सुपुत्र सिद्धांत महादेव राख याने नीटच्या परीक्षेत 720 पैकी 710 गुण घेऊन महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुका होळे येथील श्री सिद्धिविनायक क्लिनिकचे प्रसिद्ध डॉक्टर महादेव सोपानराव राख व डॉक्टर सौ सारिका महादेव राख यांचे चिरंजीव सिद्धांत महादेव राख याचे शालेय शिक्षण अंबेजोगाई येथील न्यू व्हिजन स्कूलमध्ये 10वीला 94% गुण घेऊन यशाची पायरी गाठली होती. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण जनविकास महाविद्यालय बंजोराळा येथे 12वीच्या परीक्षेत 92% गुण प्राप्त केले व नीटच्या अभ्यासासाठी IIB या महाराष्ट्रातील टॉपर असलेल्या क्लासेसचा विद्यार्थी झाला. माझं नाव सिद्धांत महादेव राख. मी होळ या गावात राहतो, तालुका केज. माझं प्राथमिक शिक्षण हे अंबाजोगाई मध्ये झालं. न्यू विजन पब्लिक स्कूल या शाळेत मी शिक्षण घेतलं. पहिली ते 10वी माझं पूर्ण त्या न्यू विजन पब्लिक स्कूल या शाळेत झालं. पुन्हा मी पुढील वाटचालसाठी मेडिकल्स MBBS या क्षेत्रात प्रवेश भेटावा म्हणून नीट एक्झाम ही दिली होती. नुकताच हा रिझल्ट आता जाहीर झालेला आहे आणि नीट 2024 या एक्झाममध्ये माझे 720 पैकी 710 मार्क येत आहेत. फिजिक्समध्ये 175, केमिस्ट्रीमध्ये 180 आणि बायोलॉजी या विषयामध्ये 355 असे माझे मार्क आहेत. या सर्व मार्कांमध्ये मला सुरुवातीपासूनच सगळ्यांनी खूप प्रेरणा दिली आणि माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सर्व शिक्षक आणि सर्व मित्रांनी पण मला सुरुवातीपासूनच खूप मार्गदर्शन केले. आईवडिलांनी कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. शाळेच्या शिक्षकांनी पण जो आम्हाला संस्कार दिले म्हणता येईल किंवा जो आम्हाला एक बेस आणि फंडामेंटल लर्निंग दिलं त्याचा पण आम्हाला मला खूप फायदा झाला. मध्ये माझे पर्सेंटेज 95% होते आणि त्यानंतर मी लातूरमध्ये कोचिंग जॉईन केले IIB लातूर इन्स्टिट्यूटमध्ये. तिथले IIB लातूरचे डायरेक्टर चिराग सर यांनी शेवटपर्यंत मला खूप मोटिवेट केले. त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला प्रिपरेशन आणि कन्सिस्टन्सी या दोन गोष्टींमध्ये बिलकुल कमी पडू दिली नाही. वारंवार आमच्या मीटिंग्स घेऊन डेली आम्हाला पर्सनल अटेन्शन देऊन आमचं एक म्हणता येईल की आम्हाला शेवटपर्यंत ते पुश करत राहिले की तुम्ही 700च्या वर पण अशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये स्वतःच्या ह्याच्यावर मार्क घेऊ शकतात. हे खूप त्यांनी खूप आमच्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद आहे. 10वीचे पण बरेच शिक्षकांनी आम्हाला आमचा जे बेस आहे जो 11-12 साठी गरजेचा आहे ते पण खूप छान न्यू विजन पब्लिक स्कूलमधून आमचा करून घेतलेला होता. याचा आम्हाला खूप पुढं फायदा झाला. मग माझं म्हणणं हेच आहे की कोणतीही परीक्षा कितीही अवघड जरी असेल तरी तुम्ही जेवढा अभ्यास करताल तेवढं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नमस्कार, मी डॉक्टर सारिका महादेव राख आज केज तालुक्यातील होळ येथे डॉक्टर या व्यवसाय करत आहे. आज गेली 25 वर्ष मी इथे प्रॅक्टिस करत आहे. आज माझा मुलगा चिरंजीव सिद्धांत महादेव राख याने आज 2024 नीटमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. आज 720 पैकी त्याने 710 मार्क घेऊन आज महाराष्ट्रात अव्वल येऊन त्याने आज IIB सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये टॉप केलेले आहे. आज याचे श्रेय मी माननीय चिराग सर आणि ऑल IIB टीमला देते. खरंच सिद्धांत, आज एक परीक्षा म्हणजे एक स्वतःच्या आतमध्ये डोकावून बघण्याची एक संधी आहे. आज सिद्धांतने ती संधी अगदी मोठ्या यशाने प्राप्त केलेली आहे. खरंच सिद्धांतचे हे यश आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबियासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज सिद्धांतने डॉक्टर व्हावे, त्याची लहानपणापासून इच्छा होती की त्याने डॉक्टर व्हावे. आज त्याचे हे स्वप्न चांगल्या एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये त्याचा आज नंबर लागून पूर्ण होणार आहे. खरंच माझ्यासाठी आणि आमच्यासाठी खूप आहे. आज एकच मी सांगते की कोणत्याही इमारतीचा पाया असल्याशिवाय आज ती इमारत उभा टाकू शकत नाही. तसेच सिद्धांतचे हे श्रेय मी अंबाजोगाई येथील न्यू विजन पब्लिक स्कूलला पण देते, कारण आज ह्यांनी आमच्या मुलाचा पाया खूप चांगल्या प्रकारे मजबूत केला. आज माननीय राजकिशोर मोदी सर तसेच पूर्ण न्यू विजनचे स्टाफ यांनाही मी हे पूर्ण श्रेय देते. संस्कार म्हणाल तर आज
माझ्या मुलावर एवढे चांगले संस्कार हे लहानपणापासूनच SRT कॉलेजचे प्राध्यापक फुंदे सर, जे माझे वडील, जे आज नाहीत, त्यांनी आज लहानपणापासून 10वीपर्यंत मुलांना आज चांगले संस्कार दिले. त्या फुंदे सर आणि आजी यांचे आशीर्वाद असल्यामुळेच आज हे प्राप्त होऊ शकले. तसेच माझ्या मुलाचे पूर्ण माझ्या मुलावर पाठीशी असा हात फुंदे सर गेल्यापासून त्याचे मामा डॉक्टर फुंदे आणि पुणे येथील कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांना पण मी देते. आज सिद्धांतच्या आजोबाचे एक स्वप्न होते की दोन्हीपैकी मुलांनी डॉक्टर बनावे, पण आज मोठा मुलगाही चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये COP सारख्या ह्याच्यामध्ये त्याने ग्रॅज्युएशन करून तो पुढे MTech करत आहे. आज सिद्धांत ने डॉक्टर झालाय, हे त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे, ह्याचे समाधान मला खूप वाटते. मी डॉक्टर महादेव सोपानराव राख, राहणार हो येथे माझा जन्म झाला असून मी इथेच सिद्धिविनायक क्लिनिक या एक दवाखाना चालू करून गेली 27 वर्षे मी रुग्णसेवा करत आहे. येथील गोरगरीब पेशंटची सेवा करून त्यांच्या मिळालेल्या आशीर्वाद रूपी आज ह्याने मला सिद्धांतला 7 नीट 2024 मध्ये 720 पैकी 710 मार्क मिळाले. हे त्यांचे आशीर्वाद आणि माझे काही पुण्यही ही त्या रूपात मला मिळाले आहे. आणि सिद्धांत हा लहानपणापासूनच खूप आज्ञाधारक आणि हुशार मुलगा होता. त्याला त्याचे आजोबाचे पण मार्गदर्शन लाभले होते. त्याचे मामा डॉक्टर संजय फुंदे, विजय फुंदे आणि सर्वांचं मार्गदर्शन त्याला वेळोवेळी त्याच्या आजीचं पण लाभत होतं. आणि न्यू विजन शाळेत तो पहिल्यापासून जवळपास 9वीपर्यंत टॉपलाच होता. 10वीला पण त्यांनी 95% मार्क घेतले. त्यानंतर तो IIB कनेक्ट झाला. त्याला 10वी नंतर त्याला थोडंसं हे वाटतं की इंजिनिअरिंग करायचं की मेडिकल करायचं, पण तो 100% म्हणला की मला मेडिकल करायचं आहे. त्यानंतर आम्ही त्यासाठी IIBS नीटसाठी आम्ही आपलं नीट एक्झामसाठी आम्ही IIBच्या क्लासला मी जॉईन झालो. IIBच्या क्लासला जॉईन झाल्यानंतर त्यानं जी क्लासला सुरुवात केली आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो टॉप 5 मध्येच शेवटपर्यंत होता. इथल्या जे IIBचे जे चेअरमन होते श्री चिराग सर यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्यांनी त्याला खूप सहकार्य केलं, मोटिवेट केलं. त्यांचे बाकीच्या टीमने सुद्धा त्याला खूप सहकार्य केलं, वेळोवेळी एक्झाम घेतल्या, सगळं गेलं. आणि माझी पत्नी आणि 2 जण ते लातूरला राहत होते. तरी पण ते सर मला फोन करायचे की सर उसको कुछ प्रॉब्लेम है क्या, उसको प्रॉब्लेम रहेगा तो हम उसको सॉल्व कर देंगे. असं त्यांनी अखंड मेहनत 2 वर्ष केली. त्या मेहनतीचं फळ आज मला मिळालेलं आहे.